नमः विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद्भागवतम स्कंध तिसरा अध्याय 29 भक्तिमय सेवेचे कपिलकृत विवेचन। श्लोक नंबर 28। जीवः श्रेष्ठा हि अजीवानां ततः प्राणभूतः शुभे ततः सचित्तः प्रवरा ततः च इंद्रियवृत्तयः जीवः श्रेष्ठा ह्यजीवानां ततः प्राणभृतः शुभे ततः सच्चित्तः प्रवरा ततश्चेन्द्रियवृत्तयः। जीवः श्रेष्ठा ह्यजीवानां ततः प्राणभृतः शुभे ततः सच्चित्तः प्रवरा ततश्चेन्द्रियवृत्तयः। जीवः श्रेष्ठा ह्यजीवानां ततः प्राणभृतः शुभे ततः सच्चित्तः प्रवरा ततश्चेन्द्रियवृत्तयः। जीवाः श्रेष्ठा ह्यजीवानां ततः प्राणभृतः शुभे ततः सच्चित्तः प्रवरा ततश्चेन्द्रियवृत्तयः। जीवाः प्राणी श्रेष्ठाः श्रेष्ठ ही खरोखर अजीवानां निर्जीव वस्तूंपेक्षा ततः त्यांच्याहून प्राणभृतः जीवन लक्षणे असणारे प्राणी शुभे हे कल्याणी माते ततः त्यांच्याहून सचित्ताः विकसित चेतनेने युक्त जीव प्रवरः श्रेष्ठ ततः त्यांच्यापेक्षा च आणि इंद्रियवृत्तयः इंद्रिय संवेदना असलेले। भाषांतर आहे, हे कल्याणी माते निर्जीव वस्तूंपेक्षा सजीव प्राणी श्रेष्ठ आहेत आणि सजीवांपेक्षा
सजीवांपेक्षा जे प्राणी जीवन लक्षणे प्रदर्शित करतात ते श्रेष्ठ आहेत. सॉरी, सजीवांपैकी, सजीवांपेक्षा नाही, सजीवांपैकी. त्यांच्याहून श्रेष्ठ आहेत विकसित चेतना असलेले प्राणी, आणि त्यांच्यामध्ये इंद्रिय संवेदना विकसित झालेली आहे, ते याहून श्रेष्ठ. थोडीफार मी याच्या पुढील श्रीमद भागवतमाची रचना कशी आहे या 3ऱ्या स्कंदाची, ही थोडीफार तुम्हाला मी एक ओव्हरव्ह्यू देतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की इथून पुढे आपण काय वाचणार आहोत. इंटरेस्टिंग आहे हा अध्याय, खूपच इंटरेस्टिंग आहे. परंतु याच्या पुढचे 2-3 अध्याय हा स्कंद संपेपर्यंतचे खूप टेक्निकल आहेत, पण खूप इंटरेस्टिंग आहेत आणि महत्वाचे पण आहेत. भगवान श्री कपिल देवांनी या अध्यायामध्ये विशेष करून याच्यावरती भर दिलेला आहे की भक्तिमय सेवा म्हणजे मनामध्ये पूर्णपणे प्रेम असलं पाहिजे, प्रत्येक जीवांप्रती समभाव असला पाहिजे, तो समभाव राखून ठेवण्यासाठी त्यागाची भावना असली पाहिजे, नसेल तर प्रेम कुठून येणार, हो की नाही. मग आता हा उरलेला अध्याय भगवान कपिलदेव समजावून सांगतात की समभाव म्हणजे काय. तर वेगवेगळ्या प्राण्यांची कॅटेगरी सांगतात. जसं आजच्या या श्लोकामध्ये ओव्हरव्ह्यू सांगितला की निर्जीव वस्तूंपेक्षा सजीव वस्तू श्रेष्ठ, निर्जीव वस्तूंपेक्षा सजीव प्राणी श्रेष्ठ असतात, आणि या सजीव प्राण्यांमध्ये देखील जसं जसं जीवन लक्षणं प्रदर्शित होतात तसे तसे ते श्रेष्ठ होत जातात. ज्यांची चेतना विकसित झालेली आहे ते त्यांच्याहून श्रेष्ठ असतात. इंद्रिय संवेदना ज्यांची जास्त आहे ते त्यांच्याहून श्रेष्ठ असतात. आता हेच पुढच्या काही श्लोकांमध्ये अगदी डिटेलमध्ये सांगणार आहे की झाडांपेक्षा किडे मकोडे श्रेष्ठ असतात, त्यांच्यापेक्षा ज्यांना पाय असतात ते श्रेष्ठ असतात, त्यात पण 4 पायाचे श्रेष्ठ असतात, त्यात पण 2 पायाचे श्रेष्ठ असतात. 2 पायाच्या प्राण्यांमध्ये देखील ज्यांची चेतना विकसित झालेली आहे, ते जे कर्म योगापर्यंत कृष्ण भावनेपर्यंत आलेले आहेत ते श्रेष्ठ असतात. असे सिक्वेन्शियली आपल्याला सांगणार आहेत, आणि त्याप्रमाणे आपलं वागणं त्यांच्याबरोबर असलं पाहिजे. समभाव म्हणजे काय, कारण दुसऱ्याला मारल्याशिवाय आपण जगू शकत नाही या जीवनामध्ये. आणि मग इंटरेस्टिंगली या अध्यायाच्या शेवटी सांगतात की हे जो कोणी करत नाही त्याला मात्र भयानक अशा जन्म मृत्यूच्या चक्रातून जावं लागतं. आणि हे जन्म मृत्यूचं चक्कर कसं असतं ते पुढच्या 2 अध्यायामध्ये खूप डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. अख्खा अध्याय जवळजवळ सांगितलेला आहे की जन्म किती दुःखमय असतं. तुम्ही कल्पना करू शकता, अख्खा अध्याय फक्त स्त्री आणि पुरुष एकत्र आल्यानंतर, एम्ब्रियो आणि शुक्राणू एकत्र आल्यानंतर त्याच्यामध्ये जीवात्मा कसा येतो इथपासून तो फिटस, मला आता मराठी शब्द आठवत नाहीत, भ्रूण, मातेच्या गर्भातला भ्रूण कसा वाढत जातो, त्याची विचारसरणी काय असते, तो कसा अडकलेला असतो, किती महिन्याचा असताना त्याच्यामध्ये कुठल्या संवेदना येतात. इट्स ॲज इफ लाईक मेडिकल सायन्स शिकतोय की काय असं वाटेल तुम्हाला याचा पुढचा अध्याय वाचताना. आणि मग जर तुम्ही या अध्यायामध्ये सांगितलेल्या कृष्ण भावनामय सेवेमध्ये आला नाही तर पुन्हा मृत्यू होते, मृत्यूचं भयानक दुःख भोगावं लागतं, पुन्हा त्या जन्माच्या चक्रातून जावं लागतं, आणि त्याच्यामध्ये येतो नरक. आणि मग एका अध्यायामध्ये, अर्ध्या अध्यायामध्ये अख्खं नरकाचं स्पष्टीकरण दिलेलं आहे कपिल देवानी. भयानक नरकाचं परिस्थिती कशी असते ती अगदी विविड, म्हणजे स्पष्ट करून सांगितलेलं आहे. त्यामुळे इथून पुढचे जे 3 अध्याय आहेत ते खूप इंटरेस्टिंग आहेत, आपल्या ज्ञानात भर पडणार आहे. आतापर्यंत तुम्हाला वाटत असेल की भगवद्गीतेत, भागवतामध्ये तेच वाचतोय, पुन्हा पुन्हा प्रभूजी तेच सांगतात वाचलं तरी.
की असं केलं पाहिजे, असं केलं पाहिजे, कर्म केलं पाहिजे, भगवंतांसाठी कर्म केलं पाहिजे. तर हे ओव्हरव्ह्यू सांगण्याचा तुम्हाला माझा आणखीन एक उद्देश असा होता की याच्यामध्ये जास्त काही तत्वज्ञान नसल्यामुळे थोडंसं फास्ट वाचणार आहे आपण. आणि हेच थोडस चौथ्या स्कंधामध्ये स्पिल ओव्हर होतं आणि चौथ्या स्कंधाचा पहिला जवळजवळ 1/3 भाग हा असा विदाउट फिलॉसॉफीज आहे, नुसती कथा असल्यासारखं. आता जे आपण वाचणार आहोत ती त्याच्यामध्ये कथा नाहीये, थोडस टेक्निकल डिटेल्स आहेत, फिलॉसॉफी कमी आहे, थोडी थोडी आहे, प्रभुपादांनी दिलेले आहे त्यात. पण जिथे जिथे नरकाचं स्पष्टीकरण दिलंय प्रभुपाद तिथे स्ट्रॉंगली सांगतात की बघा, विचार करा, नाही तर तुम्हाला याच्यातून जावं लागणार आहे, अशा पद्धतीने. तर या सिरीज मधला हा पहिला श्लोक आहे आपला आज, ज्याच्यामध्ये भगवान कपिलदेव सांगतात की हे कल्याणी माते, निर्जीव वस्तूंपेक्षा सजीव प्राणी श्रेष्ठ आहेत आणि सजीवांपैकीही जे प्राणी जीवन लक्षणं प्रदर्शित करतात ते श्रेष्ठ आहेत. त्यांच्याहून श्रेष्ठ आहेत विकसित चेतना असलेले प्राणी, आणि ज्यांच्यामध्ये इंद्रिय संवेदना विकसित झाले आहेत ते त्यांच्याहून श्रेष्ठ आहेत. चेतना आणि इंद्रिय संवेदना याच्यामध्ये काय फरक असतो? एक मिनिट, मी इंग्लिश मध्ये काय लिहिलंय जरा बघतो. लिव्हिंग एंटिटीज आर सुपिरियर टू इनएनिमेट objects, oh blessed mother, and among them living entities who display life symptoms are better. म्हणजे काय, हे आपण वाचणार आहोत, तरी पण थोडक्यात मी समजावून सांगतो, मग वाचूया. निर्जीवांपेक्षा सजीव श्रेष्ठ आहेत, परंतु सजीवांमध्ये देखील असे काही सजीव असतात की ते जिवंत आहेत की नाही दिसत, कळत नाही आपल्याला, असे मूर्छित पडल्यासारखे असतात. जसं की पर्वत, नद्या, नदी म्हणू शकत नाही पण पर्वत, त्याच्यापेक्षा जे जीवनाचे जिवंत असल्याची लक्षणं दाखवतात, हातपाय हलतात वगैरे किंवा थोडंफार हालचाल करतात, ते श्रेष्ठ आहेत. ॲनिमल्स विथ डेव्हलप्ड कॉन्शियसनेस आर बेटर देन देम. त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत ज्यांची चेतना विकसित झालेली आहे. चेतना म्हणजे ज्यांना जाणीव असते, थोडीफार दुःख होतं, सुख दाखवून देतात, असे प्राणी श्रेष्ठ आहेत. अँड बेटर स्टील आर दोज हु हॅव डेव्हलप्ड सेन्स परसेप्शन. आणि त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असतात जे आपल्या इंद्रियांमधून ज्ञान घ्यायचं, ज्यांना काय म्हणतात त्याला, ज्यांच्यामध्ये कुवत असते, की डोळ्याने बघू शकतात, कानाने ऐकू शकतात. तर हे खूप सटल आहे, खूप छोटे 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 हे डिफरन्स सांगितलेले आहेत. तुम्ही म्हणाल की चेतना विकसित झालेली आहे, तो इंद्रिय परसेप्शन पण त्याच्यामध्ये असणारच, इंद्रियांनी शिकायची वृत्ती त्याच्यामध्ये असणारच. नॉट नेसेसरली. एखाद्याला इंद्रिय असून पण तो इंद्रियांनी काही ज्ञान घेत नाही, परंतु त्याला मारलं केलं तर त्याला दुःख होऊ शकतं, असे पण प्राणी आहेत. तर हे चेतनेचे स्टेजेस सांगितलेले आहेत आणि मग त्या त्या प्रमाणात आपण त्यांच्याशी वागलं पाहिजे, हे पुढे सांगणार आहेत. तात्पर्य शील प्रभुपादांद्वारे दान देऊन व मैत्रीपूर्ण व्यवहार करून जीवांचा आदर करावा, असे पूर्वीच्या श्लोकात म्हटले आहे. काल आपण वाचलं डिटेलमध्ये. दान कुणाला दिलं पाहिजे, मान कुणाला दिलं पाहिजे, मैत्रीपूर्ण व्यवहार केला पाहिजे. आणि यापुढील श्लोकांमध्ये जीवांच्या विविध श्रेणींचे वर्णन करण्यात आलेले आहे, कॅटेगरीज, जेणेकरून आपण केव्हा मैत्री करावी व केव्हा दान द्यावे हे जाणू शकू. कालच्या तात्पर्यामध्ये प्रभुपादांनी सांगितलं की जे आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहेत त्यांना आपण मान दिला पाहिजे, जे आपल्यापेक्षा कनिष्ठ आहेत त्यांना दान दिलं पाहिजे, आणि आपल्या बरोबरीचे आहेत त्यांच्याशी मैत्री केली पाहिजे, मैत्रीपूर्ण व्यवहार सगळ्यांशीच केला पाहिजे. परंतु हे एक्झॅक्टली कसं ठरवायचं याच्यासाठी हे कॅटेगरीज समजावून सांगतात. उदाहरणार्थ, वाघ हा एक जीव व भगवंतांचा अंश आहे आणि भगवंत परमात्मा रूपाने वाघाच्या हृदयातही वास करतात. पण याचा अर्थ वाघाशी आपण मित्रत्वाने वागावे असे होते का?
निश्चितच नाही. मैत्रीपूर्ण व्यवहार सर्व जीवांशी करायचा आहे, मग वाघाशी पण मैत्रीपूर्ण वागायचं का? परंतु वाघाचा अनादर करायचा का, त्याच्यावरती क्रोधित व्हायचं का, त्याचा द्वेष करायचं का? नाही. परंतु जसं आपण आपल्या घरातल्या किंवा आपल्या मित्राशी, एखाद्या भक्ताशी मैत्रीपूर्ण वागतो, तसं वाघाशी वागून चालणार आहे का? नाही. हे आपल्याला थोडस समजलं पाहिजे, म्हणून हे कॅटेगरी सांगितले. आपण त्याला निराळी वागणूक दिली पाहिजे, मग त्याला प्रसादाच्या रूपात दान दिले पाहिजे. त्याला लांबून प्रसाद द्यायचा, जेणेकरून पुढच्या जन्मात तो मनुष्याचे शरीर त्याला मिळेल आणि तो कृष्ण भावनेत येईल. जंगलामध्ये राहणारे अनेक संत पुरुष वाघाशी मैत्री करत नाहीत, तर त्याला प्रसाद रूपी अन्नाचा पुरवठा करतात. कुत्र्याप्रमाणेच तेथे वाघ येतो, जेवतो आणि निघून जातो. वैदिक संस्कृतीनुसार कुत्र्याला घरात प्रवेश दिला जात नाही. कुत्री मांजरे अस्वच्छ असल्यामुळे त्यांना सुसंस्कृत मनुष्याच्या घरात प्रवेश दिला जात नाही, तर त्यांना घराबाहेरच उभे करण्याचे प्रशिक्षण दिले जाते, म्हणजे ट्रेनिंग दिलं जातं. करुणाशील गृहस्थाश्रमी हा कुत्र्या मांजऱ्यांना प्रसादाचा पुरवठा करतो व कुत्रे मांजरे ही बाहेर उभे राहून प्रसाद खाऊन निघून जातात. आपण नीच प्राण्यांवर नक्कीच करुणा करावी, पण याचा अर्थ आपण मनुष्यांना वागणूक देतो तशीच वागणूक त्यांनाही देणे नव्हे. सर्वांविषयी समभाव निश्चितच असावा, पण त्यांच्याशी केले जाणारे व्यवहार वेगवेगळे असावे. या वाक्यामध्ये याचं सगळ्याचा सारांश येतो. सर्वांविषयी मनामध्ये प्रेम, करुणा, दया, मैत्री, समभाव असावा, परंतु त्यांच्याबरोबर केलेलं व्यवहार हे वेगवेगळं असलं पाहिजे. नसेल तर मेथीमध्ये, वांग्यामध्ये, बटाट्यामध्ये जीव आहे म्हणून आपण खायचं सोडणार आहे का? नाही, हो की नाही? बरेच लोक म्हणतात की नाही, आम्ही कोंबडी बकरी खातो, तुम्ही मेथी वांगी खाता, त्याच्यात फरक काय? सगळे जीवच तर आहेत, तुम्हीच तर म्हणता सगळे जीव आहेत. तर हे इथे समजावून सांगितलेलं आहे. सगळे जीव आहेत, परंतु त्यांची कॉन्शियसनेस लेवल, चेतनेची लेवल वेगवेगळी आहे. मेथीला तोडलं तर तेवढा त्रास होत नाही, कारण तो ऑलरेडी मंद आहे. आलं का लक्षात? नाही, भगवंतांनी मेथी झाडामध्ये, फळांमध्ये रक्त मांस यांनी ते बनवलेलं आहे. रक्त मांसाने जो बनलेला असतो त्याला दुःख जास्त होतं, त्याला कापलं तर त्याला दुःख जास्त होतं. म्हणूनच तुम्ही त्याला जेव्हा बकऱ्याला कापता तेव्हा तो जास्त तडपडतो. मेथीला कापल्यानंतर मेथी तडपडताना कधी बघितले का आपण? नाही, बघ नाही, कारण दुसऱ्या जीवाला मारल्याशिवाय आपण जगू शकत नाही. परंतु कोणाला किती त्रास द्यायचा याची बुद्धी भगवंतांनी मनुष्याला दिलेली आहे, बाकी कुठल्या प्राण्याला दिली नाही. आणि त्या बुद्धीचा वापर मनुष्याने जर नाही केला तर तो पशु समान होतो. तर सर्वांविषयी समभाव निश्चित असावा, पण त्यांच्याशी केले जाणारे व्यवहार हे वेगवेगळे असावे. हे आता त्यांच्यावरती दया करण्यासाठी पण हे लक्षात ठेवायचं आणि स्वतःचं रक्षण करण्यासाठी पण लक्षात ठेवायचं. जसं इथे उदाहरण दिलेलं आहे की वाघाला तुम्ही जाऊन मिठी मारू शकत नाही, त्याला लांबूनच नमस्कार केला पाहिजे. वाघाचा द्वेष पण करायचा नाही, त्याचा जो धर्म आहे त्या धर्माप्रमाणे तो दुसऱ्याला मारतो, खातो, इट्स ऑल राईट, काही हरकत नाही. निसर्गाचा नियम आहे, भगवंतांनी हे निसर्गाचे नियम असेच बनवलेले आहेत, त्यात आपण हस्तक्षेप करायचं नाही. वाघाला विनाकारण व्हेजिटेरियन बनवायच्या नादात पडायचं नाही. तो तुम्हालाच खाऊन टाकेल. हो की नाही? बरेच पाश्चात्य संस्कृतीतले लोक हे असा मूर्खपणा करतात. प्रभुपादांनी आणखीन एक इथे उदाहरण दिलेलं आहे की कुत्री मांजरी आपण त्यांच्यावरती दया केली पाहिजे. कुत्री मांजरी ही पाळीव प्राण्यांमध्ये येतात. वाघ हा हिंस्र पशु किंवा वन्यजीवांमध्ये येतो. वाघाला तुम्ही पाळू शकत नाही, कुत्र्या मांजरांना पाळलं पाहिजे, परंतु त्यांना घरात यायची परवानगी दिली नसली पाहिजे. आता जनरली मांजराला घरात येण्यापासून थांबवणं खूप कठीण असतं, आता खूप चपळ पण असतो, परंतु त्यांना ट्रेनिंग देता येतं. कुत्र्याला ट्रेनिंग देणं सोपं असतं. त्याला एक थोडे दिवस ट्रेनिंग दिलं की या उंबरट्याच्या आत यायचं नाही, तर तो अजिबात येणार नाही, तो बाहेरच उभा राहणार,
तुम्ही देईल तेव्हा खाणार. आणि हे ट्रेनिंग आपण देऊ शकतो, नो प्रॉब्लेम. का यांना घरात घ्यायचं नाही? कारण हे अस्वच्छ असतात. मांजरापेक्षा कुत्री खूपच अस्वच्छ असतात, त्यामुळे कुत्र्यांना घरामध्ये घ्यायचं नाही. हे वैदिक संस्कृती आहे, हा वैदिक नियम आहे. काल असं आपण जसं वाचत होतो, विधी विधान नियम बंधन हे वेदांमध्ये दिलेले आहे. तर आपल्यापैकी काही भक्त आहेत ते म्हणतात, प्रभूजी भगवान श्रीकृष्णांकडे पाळलेला कुत्रा होता. भगवान श्रीकृष्ण आहेत, ते काहीही करू शकतात. तुम्हाला त्यांचं अनुकरण करायचं नाहीये, इमिटेशन करायचं नाहीये. त्यांनी जे तुम्हाला उपदेश दिलेत ते ऐकायचे आहेत. आपल्या घरामध्ये कुत्रा ठेवायचं नाही म्हणजे नाही. मांजर, प्रभुपाद सांगतात एका ठिकाणी की मांजर ठेवा, परंतु मांजराला स्वयंपाक घरात येऊ देऊ नका. जनरली मांजराची गरज स्वयंपाक घरातच असते, उंदीर मारण्यासाठी. बरेचसे भक्त त्यामुळे हे ठेवत नाहीत. पण तुम्ही जर शेतामध्ये राहणार असाल तर मांजर, कुत्रा, घोडा, कोंबडी देखील खूप महत्वाचे असतात बरं का. या सगळ्यांशी मैत्रीने वागलं पाहिजे. हे सगळ्यांचे एक फंक्शन असतं आपल्या जीवनामध्ये. शेळी पाहिजेत, बदकं पाहिजेत, हंस पाहिजेत, सगळे पाहिजेत. परंतु याचा अर्थ जसं तुम्ही माणसाला घेऊन जेवता, माणसाबरोबर एकाच बेडवरती झोपता, तसं कुत्र्या मांजरांना बेडवरती घेऊन झोपायचं नाही. तसं गाई बैलांना देखील बेडवरती घेऊन झोपायचं नाही. बकऱ्या, शेळ्यांना, कोंबडीला, काही लोक तर साप पाळतात पाळीव प्राणी म्हणून. हे पाश्चात्य देशामध्ये जरा जास्त प्रकार आहे हा. कारण पाश्चात्य देशामध्ये हे निर्विशेषवाद खूप आहे, इम्पर्सनलिझम. लोक काही पण पाळतात, सरडा पाळतात, साप पाळतात. एक कथा तुम्ही ऐकली असेल की एका मुलगीने साप पाळलेला, अजगर, बिनविषारी साप, आणि त्याला रोज खायला घालायची. तो हळूहळू मोठा झाला आणि मग मधूनच तो खायचं बंद केला. मग ती त्याला आपल्या वेटरनरी डॉक्टरकडे घेऊन गेली. ह्याला काय झालंय बरं? आठवडा झाला, 2 आठवडा झाला, हा खातच नाहीये, काय करायचं? मग त्या डॉक्टरनी त्याला विचारलं, कुठे असतो हा? नाही, तो कुठेही असतो, माझ्या बेडमध्ये असतो मोस्ट ऑफ द टाइम. मग रात्री तुम्हाला विळखा वगैरे घालतो का? तर ती मुलगी म्हणाली होय. तो म्हणाला की हा अजगर थोड्याच दिवसात तुम्हाला खाणार आहे. तो तुमचा अंदाज घेतोय आणि तुम्ही त्याच्या पोटात बसाल म्हणून पोटात जागा करतोय, म्हणून तो खात नाहीये इतके. हे प्राणी लोक जे असतात ते आपला धर्म कधीच सोडत नाही. त्यामुळे कुठल्या प्राण्याशी कसं वागायचं हे आपल्याला कळायला पाहिजे. समभाव ठेवायचा याचा अर्थ असं नाही की सगळ्यांना माणसाप्रमाणेच वागवायचं. तसंच माणसामध्ये देखील सगळ्या माणसांना सेमच वागणूक द्यायची हे पण चुकीचं असतं. तसंच भक्तांमध्ये सगळ्या भक्तांना सेम भक्त समजायचं आणि सगळ्यांचा सेम संग करायचं हे पण चुकीचं असतं. आता हेच पुढे पुढच्या श्लोकांमध्ये भगवान कपिलदेव आपल्याला सिक्वेन्शियली सांगणार आहेत, क्रमशः, स्टेप बाय स्टेप. त्यातली ही पहिली स्टेप आहे. हे वाक्य खूप महत्वाचं आहे. सर्वांविषयी समभाव निश्चितच असावा, पण त्यांच्याशी केले जाणारे व्यवहार निराळे असावेत. जीवनाच्या विविध श्रेणींना अनुसरून कशा प्रकारे निराळे वर्तन केले जावे हे पुढील श्लोकांमध्ये स्पष्ट केलेले आहे. पहिली श्रेणी, विभागणी वा भेद हा दगडासारख्या मृत वस्तूंपेक्षा आणि सजीव प्राण्यांमध्ये केलेला आहे. दगडांसारख्या मृत वस्तूंमध्ये आणि सजीव प्राण्यांमध्ये केलेला आहे पहिली विभागणी, निर्जीव आणि सजीव. दगडाला तुम्ही करुणा, दया काही केला तरी काही फरक पडणार नाही. त्यामुळे टाइम वेस्ट करू नका. सगळ्यांना समभावाने बघायला सांगितलंय म्हणून आपण दगडाशी समभावाने वागायला गेलो तर मूर्खपण आहे. कधी कधी पाषाणामध्येही जीवाची अभिव्यक्ती आढळते. अनुभव आपल्याला दाखवतो की काही पर्वत आणि टेकड्याही वाढत असतात. पर्वतरूपी दगडांमध्येही आत्म्याचे अस्तित्व असल्यामुळेच असे घडते. याशिवाय चेतनेचा विकास ही जीवन लक्षणाची पुढील अभिव्यक्ती होय. सजीव निर्जीव मध्ये देखील शास्त्रामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की पर्वतामध्ये देखील आत्मा असतो, म्हणून तो पर्वत कधी कधी असा वाढताना दिसतो.
मोठा होतो. आता आपल्या डोळ्याला दिसेल या स्पीडने तो वाढत नाही. तुम्ही म्हणाल की प्रभूजी आजपर्यंत आम्ही कुठलं डोंगर मोठं झालेलं बघितलेलं नाही. तुमचे हजारो जन्म जातील तेव्हा तो एखादा इंच वाढतो. तो वाढतो, तो इतका स्लो असतो का? कारण तो निर्जीव आणि सजीव वस्तूंच्या मध्ये आहे. हे कॅटेगरीज, निर्जीव हे असले सजीव ज्याच्यामध्ये जीवनाची काहीच लक्षणं नाही आहेत परंतु आहेत सजीव, आणि मग सजीव. मग आता सजीवांमध्ये वेगवेगळे कॅटेगरीज. सजीवांमध्ये काय कॅटेगरीज सांगितलेलं आहे? चेतनेचा विकास ही जीवन लक्षणाची पुढील अभिव्यक्ती होय. चेतना किती विकसित झालेली आहे. इंद्रिय संवेदनांचा विकास हा त्याही पुढील अभिव्यक्ती होय. जसं मगाशी मी म्हणालो की चेतनेचा विकास म्हणजे जाणीव, सुखाची जाणीव, दुःखाची जाणीव, आपल्या भोवताली काय आहे याची जाणीव. याच्याही पेक्षा श्रेष्ठ असतं ज्यांना इंद्रिय आहेत आणि जे इंद्रिय वापरतात आणि त्या इंद्रियांमधून रोजचं नवीन काहीतरी शिकतात. ही कॅटेगरी निर्जीव, सजीव पण निर्जीवासारखेच दिसतात, मग सजीव. सजीवांमध्ये जशी चेतना वाढत गेली तसे वेगवेगळे कॅटेगरीज. महाभारताच्या मोक्ष धर्म पर्वामध्ये म्हटले आहे की वृक्षांनी इंद्रिय संवेदना विकसित केलेली आहे, ते पाहू शकतात आणि वासही घेऊ शकतात. वृक्ष म्हणजे झाडं पाहू शकतात याचाही आपल्याला अनुभव आहे. काही वेळा एखादा मोठा वृक्ष आपल्या वाडीमध्ये आलेला अडथळा टाळण्यासाठी आपली वाडीची दिशा बदलतो. याचा अर्थ त्याला माहिती आहे मध्ये काय आहे काय नाही. आता तुम्ही म्हणाल झाड असं वाढत चाललेलं आहे, त्याला मध्ये काहीतरी अडथळा आला म्हणून तो इकडेच जातो. याचा अर्थ त्याला डोळे थोडीच आहेत. त्वचेने त्याने सेन्स केला असेल, त्वचेला काहीतरी लागलं म्हणून तो इकडून गेलो. परंतु बघा काही काही वेली अशा असतात ज्यांच्यामध्ये वाईन्स असतात. वाईनला काय म्हणतात मराठीमध्ये माहिती नाही. अशी स्प्रिंग सारखी दोरी असते काकडीच्या ह्याला किंवा दुधी भोपळ्याला वगैरे तुम्ही बघितलं असेल. वाईन म्हणजे दारूवाली वाईन नव्हे, VINE वाईन. मराठीत काय शब्द आहे मला माहिती नाही. वेल वर्गीय नव्हे, ती जी स्प्रिंग सारखी त्याच्या शरीरातून आलेलं असतं ना त्याला वाईन्स म्हणतात ऍक्च्युली. आणि ती वेल बघत असते की हे याला कुठे जाऊन अडकवायचं. आपल्याला वर चढत जायचंय, मग एखादी काठी दिसली त्याला ते अडकवतात, एखादी फांदी दिसली त्याला अडकवतात, तुम्ही एखादं लोखंडाचं काय मध्ये घातलं त्याला पण अडकवतात. असं नाही आहे की त्यांना फक्त टच झाल्यावरतीच ते दुसरीकडून जातात. ऍक्च्युली ते बघतात देखील, बघतात आणि अडकवतात. तर महाभारतामध्ये म्हटलेलं आहे की झाडांना वास घेता येतं आणि बघता येतं, पण बाकी काही करता येत नाही, हालता येत नाही, फिरता येत नाही. याचाच अर्थ वृक्ष पाहू शकतात आणि महाभारताच्या मते ते वासही घेऊ शकतात. यावरून त्यांची इंद्रिय संवेदना विकसित झाल्याचे सूचित होते. थोडस म्हणजे पर्वतापेक्षा. झाड पण हालत नाही पर्वतासारखा, परंतु तो फास्ट वाढताना दिसतो आपल्याला, बघ नाही. जीवनाची लक्षणं दिसतात. झाडाच्या पानांना किंवा फांदीला कापलं तर हिरवा किंवा पिवळा असा रस निघतो. ही जीवनाची लक्षणं आहेत. या सिक्वेन्स मध्ये त्यांची चेतना विकसित झालेली असते आणि जेवढी चेतना जास्त विकसित झालेली असते तेवढं आपण ऍज अ मनुष्य प्राणी म्हणून सजग राहिलं पाहिजे, त्यांना त्रास दिला नसला पाहिजे. जेवढी चेतना जास्त त्याला कमी त्रास द्यायचा, कारण जेवढा जास्त त्याला त्रास होईल तेवढं तुमच्या हातून पाप होतं. दिस मेक सेन्स? किती सायंटिफिकली सांगितलेलं आहे बघा. आपण विनाकारण रोज भांडत असतो, आम्ही चिकन खात नाही म्हणून काय झालं, तुम्ही मेथी खाताच की. हे तुम्हाला समजावून, असं कोणी म्हणायला आलं ना तर तुम्हाला हे समजावून सांगता आलं पाहिजे त्याचं कारण काय आहे. जीवो जीवस्य जीवनाम, एक जीव हा दुसऱ्या जीवावरती अवलंबून असतोच असतो.
त्याला आपण टाळूच शकत नाही. परंतु तरीही माणसाला दुसऱ्याला त्रास न देण्याची, दुसऱ्यावरती मैत्री करुणा करायची बुद्धी दिलेली आहे भगवंतांनी. म्हणून तो अशा जीवांना त्रास देतो ज्यांची चेतना विकसित झालेली नाहीये. म्हणजेच काय, त्यांना त्रास दिला तरी त्यांना जास्त त्रास होत नाही, त्यांना तो कापून खातो. आणि मग साहजिकच अशा जीवांना त्रास दिलं नसलं पाहिजे, जे तडपडतात, ओरडतात. जेव्हा बकरीला कापायला जातो तेव्हा मॅ करून ओरडते. माशाला जेव्हा कापतो, बाण्या बाहेर काढतो, तेव्हा ती तडपड 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 करते. तुमचे नाक तोंड बंद केले तर चालेल का? हा कॉमन सेन्सचा विचार आहे आपला, हो की नाही? पुढे सांगतात, पुढचा एक श्लोक वाचूया. रोज 2-2, 3-3 श्लोक वाचूया, म्हणजे आपले हे पटापटा होईल. पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात, तत्रापि, तत्रापि म्हणजे त्यामध्ये देखील, तत्रापि स्पर्श वेदिभ्य प्रवरा रसवेदिनः तेभ्यो गंधविदः श्रेष्ठस तत शब्द विदोवरा. वेगवेगळे सेन्सेस, वेगवेगळे इंद्रियांची कामं याच्यामध्ये दिलेले आहेत. हे एकापेक्षा एक श्रेष्ठ कसे असतात, म्हणजे ज्यांच्यामध्ये इंद्रिय संवेदना विकसित झालेल्या आहे त्यांच्यामध्ये पण आता एकापेक्षा दुसरा, दुसऱ्यापेक्षा तिसरा श्रेष्ठ कसा असतो. काय सांगतात, इंद्रिय संवेदनाची क्षमता ज्या प्राण्यांमध्ये निर्माण झालेली आहे, अशा प्राण्यांमध्येही रुची संवेदना असणारे प्राणी केवळ स्पर्श संवेदना असणाऱ्यांपेक्षा श्रेष्ठ असतात. म्हणजे ज्यांना फक्त स्पर्श करून कळतं त्यांच्यापेक्षा जिभेने टेस्ट करणारे श्रेष्ठ असतात. आणि त्यांच्यापेक्षाही गंध संवेदना असणारे श्रेष्ठ असतात. टेस्ट करून त्याच्या पुढे त्यांना काही करता येत नाही, याच्यापेक्षाही ज्यांना स्मेल घेता येतो ते श्रेष्ठ असतात. आणि श्रवण संवेदना धारण करणारे त्याही पेक्षा अधिक श्रेष्ठ असतात. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असतात ज्यांना कानाला ऐकू येतं. म्हणजे आपलं जीवन कसं जगायचं, काय करायचं, हे या इंद्रियांच्या थ्रू ते ठरवत असतात कंटिन्युअसली. प्रभुपाद काही उदाहरणं देणार आहेत याच्यामध्ये, परंतु आपल्याला पण काही उदाहरणं माहिती आहेत तशी, हो की नाही? प्रभुपाद म्हणतात, आता इथे अत्यंत महत्वाचा पॉइंट प्रभुपाद सांगतात, तो म्हणजे डार्विनने सर्वप्रथम उत्क्रांतीवाद मांडल्याचे पाश्चिमात्य लोक जरी मानत असले तरी वंशशास्त्र काही नवे नाही. डार्विनने हेच शोधून काढलं जे आता आपण वाचतोय ऍक्च्युली, परंतु ते त्यांनी मांडलं चुकीच्या पद्धतीने. त्यांनी असं मांडलं की पहिल्यांदा फक्त संवेदनाहीन प्राणीच होते सगळीकडे जगभर. हळूहळू त्या प्राण्यांचंच रूपांतर हे संवेदनशील प्राण्यांमध्ये झालं. त्यामध्ये पण पहिल्यांदा फक्त असेच प्राणी निर्माण झाले ज्यांना फक्त स्पर्श कळत होता. हळूहळू हेच प्राणी मॉडिफाय झाले आणि त्यांना टेस्ट पण कळायला लागला. आणि हळूहळू हेच प्राणी मॉडिफाय झाले आणि त्यांना गंध कळायला लागला. हळूहळू हेच मॉडिफाय झाले आणि त्यांना ऐकू यायला लागलं. असं होत 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 माकडं झाली, माकडांचे मनुष्य झाले. ही डार्विनची थिअरी आहे. आणि दुर्दैवाने हीच थिअरी आपण आपल्या मुलांना शाळेत शिकवतो पण. इट्स व्हेरी बॅड, व्हेरी 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 बॅड. आता हेच इथे पण दिलेलं आहे. प्रभुपाद म्हणतात हेच इथे दिलेलं आहे, परंतु इथे प्रॉपरली दिलेलं आहे. डार्विनचाच सिद्धांत, उत्क्रांतीवाद. उत्क्रांती म्हणजे स्टेप बाय स्टेप प्रगती, याच्यानंतर हे, याच्यानंतर हे, याच्यानंतर हे. परंतु शास्त्र काय सांगतं की हे एकातून दुसरं, दुसऱ्यातून तिसरं निर्माण झालं नाही, हे सगळे एकाच वेळी असतात. जेव्हा तुमचा जन्म अशा एखाद्या जीवामध्ये होतो तेव्हा तुम्ही एकातून मेल्यानंतर या दुसऱ्यामध्ये जाता. ते शरीर सोडल्यानंतर मग याच्यामध्ये जाता. ते शरीर सोडल्यानंतर मग याच्यामध्ये जाता. असं स्टेप बाय स्टेप बाय स्टेप तुम्ही मनुष्य प्राण्यापर्यंत येता. असं म्हटलं जातं की बरेच, इथे कुठेतरी लिहिलेलं असेल, हजारो करोडो जन्म घेतल्यानंतर पुन्हा मनुष्याचं शरीर मिळतं. इतक्या इझिली मिळत नाही. जर तुमचा जन्म चुकून समजा या पर्वतामध्ये झाला तर तुम्ही विचार करू शकता पर्वताला नष्ट करायला किती करोडो वर्ष लागतात.
मग त्यानंतर तुमचा जन्म सजीव प्राण्यांमध्ये होणार, तो पण अशा प्राण्यामध्ये होणार ज्याला सगळे इंद्रिय नाही आहेत, फक्त स्पर्श इंद्रिय आहे. मग ते शरीर सोडल्यानंतर पुढच्या, याला उत्क्रांतीवाद म्हणतात. पुढे 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 सरकणे, हा खरा उत्क्रांतीवाद आहे. हा आपण मुलांना शिकवला पाहिजे. परंतु दुर्दैवाने आज आपण काय शिकवतो मुलांना? डार्विनची थेअरी शिकवतो. आपली हिंदू मुलं कन्फ्यूज होतात. भागवतम मध्ये एक वेगळंच लिहिलंय आणि शाळेत एक वेगळंच सांगितलंय. उत्क्रांतीच्या प्रक्रियेचा विकास श्रीमद भागवतमच्या अस्तित्वापूर्वीही ज्ञात होता, माहिती होतं. आणि श्रीमद भागवतमाचे संकलन तर 5,000 वर्षापूर्वी झालेले आहे. संकलन म्हणजे लिहून ठेवलं व्यासदेवानी 5,000 सुमारे 5,000 वर्षापूर्वी. परंतु ऍक्च्युली भागवतम हे इटर्नल आहे. कधी सुरुवात झाली माहिती नाही, एवढंच जुनं आहे. तेव्हापासून आहे डार्विनची थेअरी. या संदर्भात सृष्टीच्या जवळजवळ सुरुवातीपासूनच उपस्थित असलेल्या कपिल मुनींच्या विधानांची नोंद आहे. आता आपण जे वाचतोय, तुम्ही कदाचित विसरला असाल, माता देवहूती, त्यांच्या पोटी कपिल मुनी जन्मले. हे अजून ब्रह्मांडाची रचना ब्रह्मदेव करतायत, प्रजापती निर्माण करतायत, अजून सत्ययुगाला सुरुवात व्हायची. इथली गोष्ट आहे. ऑलरेडी हे ज्ञान किती जुनं आहे बघा, आपण कल्पना करू शकत नाही, एवढं जुनं आहे. जरी कपिल देवांचं फक्त जरी आपण विचार केला तरी. हे ज्ञान वैदिक काळापासून अस्तित्वात आहे आणि या बाबतीची क्रमिक प्रक्रिया वैदिक शास्त्रामध्ये सांगण्यात आलेली आहे. क्रमबद्ध विकासाचा सिद्धांत वेदांसाठी नवीन नाही. डार्विनची थेअरी वेदासाठी नवीन नाही. या ठिकाणी म्हटले आहे की वृक्षांमध्ये देखील विकासाची प्रक्रिया असते. विविध प्रकारच्या वृक्षांना स्पर्श संवेदना असते. असेही या श्लोकात म्हटले आहे की वृक्षांपेक्षा मासे म्हणजे जलचर श्रेष्ठ आहेत, कारण त्यांच्यामध्ये रस संवेदना विकसित झालेली असते. माशांपेक्षा गंध संवेदना विकसित झालेले भ्रमर श्रेष्ठ आहेत, वास घेणारे. आणि त्यांच्यापेक्षाही श्रेष्ठ आहेत साप, कारण सापांमध्ये ध्वनी संवेदना विकसित झालेली असते. साप सगळं काही सापांना कळतं ते व्हायब्रेशननीच. जेव्हा बेडूक ड्राव 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 ओरडत असतो, त्याचे जे ध्वनीचे व्हायब्रेशन असतात त्याच्यावरून सापाला कळतं कुणी कुठल्या दिशेने जायचं आणि कसं खायचं त्याला. आय थिंक प्रभुपाद पुढे हेच सांगणार आहेत. कारण सापांमध्ये ध्वनी संवेदना विकसित झालेली असते. रात्रीच्या अंधारात सर्पाला आपले भक्ष्य बेडूक सापडू शकते व ते त्याचा सुखद आवाज ऐकल्यामुळेच सापाला समजू शकते की तेथे बेडूक आहे आणि त्याच्या केवळ ध्वनी कंपनामुळे साप त्याला पकडतो. हे उदाहरण केवळ मृत्यूला निमंत्रण करण्यासाठीच ध्वनी निर्माण करणाऱ्या व्यक्तींना उद्देशून दिले आहे. म्हणून आपण पण बेडकासारखं विनाकारण ड्राव ड्राव केलं नसलं पाहिजे. एखाद्याकडे बेडकासारखाच आवाज काढू शकणारी सुंदर जिव्हा असेल, सुंदर जिव्हा, पण असा आवाज केवळ मृत्यूलाच आमंत्रण देतो. ही जिव्हा, जीभ आणि ध्वनी कंपनाचा सर्वोत्तम उपयोग हा हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या मंत्राचे कीर्तन केल्याने होतो. अशा कीर्तनामुळेच मनुष्याने क्रूर मृत्यूच्या हल्ल्यापासून संरक्षण होईल. तर हे आता सापाला डोळे पण असतात. याचा अर्थ असा नाही की साप डोळे ज्यांना आहेत त्यांच्याप्रमाणे विकसित झालेला आहे. सापाचं मेन काम हे ध्वनी कंपनावर असतं, म्हणून तो खालच्या पातळीचा आहे. कळलं का? सापाला अजून पाय नाहीत. आता हे पुढे येणार आहे. हे आतापर्यंत जे आपण वाचतोय वृक्ष, मग मासे, माशांपेक्षा श्रेष्ठ कोण आहे? साप. कारण त्याला ध्वनी संवेदना विकसित झालेली आहे. वृक्षांना स्पर्श संवेदना विकसित झालेल्या आहे. त्यापेक्षा मासे श्रेष्ठ आहेत, कारण त्यांच्यामध्ये रस संवेदना, रुची
संवेदना विकसित झालेल्या आहे. त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत भ्रमर, कारण त्यांच्यामध्ये गंध संवेदना विकसित झालेल्या आहे. याचा अर्थ त्या भ्रमरांना डोळे नसतात का? भ्रमरांना तुमच्यापेक्षा श्रेष्ठ डोळे असतात भ्रमरांना. 360 डिग्री मध्ये बघू शकतात मासे, हे माशा, मच्छर, मधमाशा वगैरे अशा आपल्याला फक्त हे 180 डिग्री मध्ये दिसतात, ते 360 डिग्री मध्ये बसू शकतात. त्यांचे गोल असतात डोळे, परंतु डोळ्याचा वापर करून ते जीवन जगत नाहीत. ते मेन गंध आपल्या नाकाचा वापर करून जीवन जगतात. तसंच मासा हा मेन व्हायब्रेशन सेन्स करून जीवन जगत असतो, म्हणून ते खालच्या पातळीचे असतात. आता यांच्याही पेक्षा श्रेष्ठ असतात ज्यांना पाय आहेत, ते पुढच्या श्लोकात सांगितलंय. पुढचं वाचूयाच, म्हणजे थोडस कंप्लीट होईल हा सेक्शन. पुढच्या श्लोकामध्ये सांगितलंय रूपभेद विदस्तत्र ततश्चो भयतो यदतः तेषाम बहुपदा श्रेष्ठस चतुष्पादस्ततो द्विपाद. शब्द संवेदना असणाऱ्या प्राण्यांमध्ये 2 रूपातील भेद जाणू शकणारे प्राणी श्रेष्ठ होत. शब्द संवेदना म्हणजे ऐकायला येणाऱ्यांमध्ये देखील कोण श्रेष्ठ आहे? 2 वेगवेगळे काय आहे हे ते लक्षात आलं पाहिजे. म्हणजेच काय? डोळे विकसित झालेले असले पाहिजे. नुसतंच व्हायब्रेशननी आपण तिथे खायला गेलो तर बेडूक आहे का दुसरा काय आहे कळणार नाही, आपण खाऊन टाकणार. म्हणजेच काय? तो थोडा मंद असतो. त्याच्याही पेक्षा श्रेष्ठ कोण असतो? हा कोण आहे आणि हा कोण आहे याच्यातला फरक जाणणारा हा प्राणी त्याच्याही पेक्षा श्रेष्ठ असतो. त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ प्राणी म्हणजे वरच्या आणि खालच्या अशा दोन्ही जबड्यात दात असणारे प्राणी. दोन्ही जबड्यात बरं का. म्हणजेच कुत्रा, मांजर हे सगळे ज्यांना दात आहेत. सापाला पण दात आहेत, परंतु सापाला 2 दात ती फक्त विष सोडण्यासाठी आहेत, ते तो दाताने खात नाही. माशाला काही माशांना पण दात असतात, पिरान्हा माहिती असेल तुम्हाला, त्याला दात असतात, परंतु तो दाताने खात नाही. यांच्याही पेक्षा श्रेष्ठ कोण? ज्याचे डोळे विकसित झालेत. त्याच्याही पेक्षा श्रेष्ठ कोण? ज्याचे दात विकसित झालेत, दोन्ही जबड्यामध्ये दात आहेत, हे श्रेष्ठ. त्यांच्याही पेक्षा श्रेष्ठ म्हणजे अनेक पाय असणारे प्राणी. मग तो पैसा किडा असो किंवा झुरळ असो, कोळी असो, कोष्टी असो, ज्याला 8 पाय आहेत, हो की नाही, मच्छर असो, हे श्रेष्ठ. त्याचपेक्षा श्रेष्ठ 4 पाय असणारे प्राणी आणि चतुष्पादांपेक्षा द्विपाद मानव प्राणी श्रेष्ठ आहेत. आता सगळ्यात वरती आला मानव प्राणी. तात्पर्य असे म्हटले जाते की कावळ्यांसारखे काही विशिष्ट पक्षी 2 वेगवेगळ्या रूपामधील भेद ओळखू शकतात. पादहीन गवत आणि झुडपे यांच्यामध्ये अनेक पाय असणारे मधमाशांसारखे जीव श्रेष्ठ होत. बहुपाद प्राण्यांमध्ये चतुष्पाद प्राणी श्रेष्ठ आहेत आणि चतुष्पादांपेक्षा केवळ 2 पाय असणारे मानव श्रेष्ठ आहेत. आता इथे आपण थांबूया, कारण इथून पुढच्या श्लोकांमध्ये आता मानवामध्ये पण कोण श्रेष्ठ असतो ते सिक्वेन्शियली, क्रम बाय क्रम, स्टेप बाय स्टेप सांगतील भगवंत. इट्स व्हेरी इंटरेस्टिंग आहे की नाही? इंटरेस्टिंग. म्हणून आपण त्या प्राण्याला त्या प्राण्याप्रमाणे पाहायला शिकलं पाहिजे. वागणूक आपली वेगवेगळी असली पाहिजे. द्वेष कोणाचा करायचा? कोणाचाच नाही. सापाचा पण करायचा नाही. ऍक्च्युली द्वेषी माणूस असतो त्यालाच पुढच्या जन्मामध्ये सापाचं शरीर मिळतं, कारण साप खूप द्वेषी असतो, मत्सरी असतो. म्हणून आपण सापाचा द्वेष करायचा का नाही? आपण कोणाचाच द्वेष करायचा नाही. मानव हा सगळ्यात टॉप मोस्टला आहे बघा. आता आपण स्टेप बाय स्टेप वरती आलो की नाही, मानव हा सगळ्यात टॉप मोस्टला आहे. मग या मानवामध्ये देखील चेतना विकसित होत जाते, तसतशी तो भक्तीच्या लेवलमध्ये वरती असतो. बाकी खालचे सगळे पुन्हा पशुप्रमाणेच वागतात, सापाप्रमाणेच वागतात, कुत्र्याप्रमाणेच वागतात. ते आपण उद्या शिकायचं. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे?
कृष्ण प्रभू, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. म्हणजे या ठिकाणी वेगवेगळ्या प्राण्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. तर माझ्या मनात असा एक प्रश्न येतो की आपण बऱ्याच वेळेला इतर प्राण्यांची म्हणजे इनडायरेक्टली किंवा चुकून आपल्या हातून हत्या होत असते. म्हणजे आता आपण घरामध्ये समजा मच्छर येऊ नयेत म्हणून मॅटचं मशीन लावतो, किंवा बऱ्याच वेळेला आपण काल जसं म्हटलं की आपण श्वास घेतल्यावरती बरेचसे कीटाणू आपल्या श्वासातून मरतात. तर मग आपण त्या प्राण्यांची हत्या करत असताना मग या पापातून आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर केवळ हरे कृष्ण महामंत्र उपयोगाचा म्हणजे सफिशियंट आहे का, त्याच्यासाठी दुसरी काही काळजी घेतली पाहिजे, त्याबद्दल थोडं. मुळात पहिली गोष्ट म्हणजे याला पापच म्हटलेलं नाही आहे शास्त्रामध्ये. जेव्हा आपल्या विकसित चेतनेच्या आधारावरती कोणाला किती त्रास द्यायचा हे आपल्याला कळतं आणि त्यावर आधारित शास्त्र, आणि असं नाही आहे की तुम्हाला ते समजायलाच पाहिजे, शास्त्रामध्ये याचे नियम पण दिलेले आहेत, त्यावर आधारित आपण दुसऱ्या जीवांची हत्या करून खातो तेव्हा पाप लागत नाही. नसेल तर मग रोजची वांगी बटाटे खाल्ल्यावर पण पाप लागेल, पाप लागत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी सांगितलेली आहे की जेव्हा एखादा प्राणी तुम्हाला त्रास देत असतो तेव्हा ऍज अ डिफेन्स म्हणून जेव्हा तुम्ही त्यांना मारता तेव्हा तुम्हाला पाप लागत नाही. त्यामुळे जेव्हा आपण डास मच्छर वगैरे मारतो तेव्हा आपल्याला पाप लागत नाही. परंतु याच्यामध्ये देखील आपण समतोल ठेवला पाहिजे. एक्सप्लॉयटेशन मेंटॅलिटी नसली पाहिजे. फॉर एक्झाम्पल, आता जे इलेक्ट्रिकची बॅट घेऊन चट 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 मच्छर मारतात ते चुकीचं आहे. ते जे मच्छर आहेत ते तुम्हाला त्रास पण देत नाही तरी पण तुम्ही मारता. एक काइंड ऑफ ऍप्रिहेन्शननी मारता की त्रास देतील, मे बी त्रास देतील म्हणून मी त्यांना मारतोय. त्याच्यासाठी बऱ्याच दुसऱ्या योजना तुम्ही करू शकता. घरामध्ये अशी झाडं लावा ज्याच्या वासाने डास मच्छर येणार नाहीत, रिपेल होतील. हो की? अंगावरती असे तेल लावा ज्याच्याने मच्छर रिपेल होतील. रिपेलला काय म्हणतात मराठीमध्ये? दूर पळून जातील. ही बुद्धी दिलेल्या मानवाला, परंतु ही बुद्धी न वापरता निसर्गाचा अंधाधुंदपणे आपण शोषणच करत राहिलो तर मग पाप होतं. मुळात शास्त्र असं सांगतं की एखादी गोष्ट, एखादं कृत्य हे पाप नसतं, त्याच्या मागची भावना पाप असतं. लक्षात. एखादा कुत्रा पिसाळलेला असेल आणि तो तुम्हाला सगळ्यांना चावत असेल तर त्याला मारणे अगदी निर्घुण पद्धतीत, काय म्हणतात, क्रूर पद्धतीने मारणे, काही पाप नाही आहे याच्यामध्ये. परंतु तो काही त्रास देत नसताना विनाकारण त्याच्याकडे दगड मारणे हे देखील पाप आहे. दगड भले त्याला लागलं नसेल. प्रभुपाद एकदा सांगतात की आपण एखाद्याच्या गेट समोरून जात असतो आणि गेटच्या आतमध्ये राहिलेला कुत्रा आपल्यावरती भुंकतो. आपण काही वाईट केलेलं नाही त्या कुत्र्याचं तरी तो भुंकतो. हे कुत्र्याच्या जीवनामध्ये ते पाप असतं. त्याने ऍक्च्युली भुंकलं नसलं पाहिजे पण तरी तो भुंकतो. कुत्र्यांना पाप लागत नाही, पण प्रभुपाद हे उदाहरणार्थ सांगतात की कुणी काही केलेलं नसताना विनाकारण त्याच्या विरुद्ध द्वेषभाव निर्माण करणे, आक्रमक बनणे हे पाप असतं. त्यामुळे हे बऱ्याचशा अशा गोष्टी अलाउड आहेत. मग आता हे हजारो असे नियम आणि हजारो गोष्टी समजावून घ्यायच्या का, आपण सगळ्या कधी लक्षात ठेवायच्या प्रभूजी, असा पण विचार मनामध्ये येऊ शकतो. हे सगळं काही लक्षात ठेवायची गरज नाहीये. याच्यासाठीच कृष्ण भावना विकसित करायची. हे तुम्हाला आपोआप आतून कळत जातं कुणाला त्रास द्यायचा, कुणाला त्रास द्यायचा नाही. हे काय नियमाप्रमाणेच जर तुम्ही करायला लागला तर हे तुमच्या हातून होणार नाही. आणि मग लोक मूर्ख धर्माचा प्रचार करतात आणि मूर्खपणाने धर्माचं आचरण करतात.
की मला कितीही डास चावले तर मी एकालाही मारणार नाही कारण मी अहिंसावादी आहे. दॅट्स नॉट राईट. ते चुकीचं आहे. हे अशा पद्धतीने आपण समजावून घेतलं पाहिजे त्याला. त्यामुळे अशा पद्धतीच्या पापाचं निवारण करण्याची गरजच नसते कारण ते पापच नसतं. पाप कोणतं पाप असतं जे तुमच्या मनातून सुरुवात झालेली असते. भावनाच आपली पापी असते की माझ्या इंद्रिय तृप्तीसाठी मला याला मारलं पाहिजे, माझ्या इंद्रिय तृप्तीसाठी मला याला फसवलं पाहिजे. मग तो जीव असो, कुठलाही जीव असो, मच्छर असो, माशी असो, मधमाशी असो, कुणी असो, ही भावना जर मनामध्ये आली त्याला म्हणायचं पाप. आणि त्याचं शुद्धीकरण केलं पाहिजे, ते थांबवलं पाहिजे, त्याचं शुद्धीकरण केलं पाहिजे. आणि मग याच्यावरून तुमच्या आता लक्षात येईल बघा, ही भावना थांबवायची असेल तर न कळत पाप कधीच होत नसतं. नाही, आपण बऱ्याचदा म्हणतो न कळत झालेलं पाप. न कळत झालेलं पाप असा प्रकारच नसतो. पाप हे कळून जाणून बुजूनच केलेलं असतं. आता तुम्हाला माहिती नसेल की हे पाप आहे, जसं आजकाल शाळेमध्ये मुद्दामून शिकवलं जातं मुलांना की दुसऱ्यांना फसवा, मार्केटिंग करा, झाडं तोडली तर चालतंय. मग हे आपल्याला हळूहळू शास्त्रातून शिकायचं आहे की हे चुकीचं आहे, हे केलं नसलं पाहिजे, हे पाप आहे, हे बंद केलं पाहिजे. आणि ते बंद करणे याला म्हणतात भक्ती. ते करत करत जप करणे याला भक्ती म्हणत नाहीत, हे लक्षात घ्या. ज्या दिवशी तुम्हाला कळालं ना त्या दिवशी तुम्ही बंद केलं पाहिजे. दॅट्स इट. हे पाप आहे, बंद केलं पाहिजे. मग तुम्ही त्याच्या अभावी तुमचा मृत्यू होऊ दे, तुम्ही ते नाही केलं पाहिजे. नसेल तर ते 100% पाप होतं. आपण तरी ते 4 रुपयाचं नुकसान होतंय म्हणून पण करतो. पाप पुण्य राहू दे बाजूला, माझं 15 रुपयाचं नुकसान होणार आहे. 100% पाप असतं. यालाच तपस्या म्हणतात. जे माझ्या मनाप्रमाणे होणार नाही ते सहन करायची माझी शक्ती वाढली पाहिजे, यालाच तपस्या म्हणतात. नसेल तर पाप करतच राहणार. आणि मग माहिती असून देखील बरेचसे भक्त म्हणतात प्रभूजी न कळत होतंय, न कळत झालं, माझ्या हातातच नाही आहे. तुमच्या हातात सगळं असतं, तुमच्या हातात नाही असं काही नसतं. त्यामुळे न कळत पाप कधी होत नसतं. जाणून बुजून कळाल्यानंतर ते बंद करणे ही तुमची जबाबदारी असते, त्यालाच भक्ती म्हणतात. आणि म्हणून जेव्हा आपण 10 नाम अपराध म्हणतो की नाही रोज सकाळी, त्याच्यामध्ये हा एक नाम अपराध आहे, जपाच्या बळावरती पाप कर्म करणे. म्हणजेच काय, मी जप करतोय म्हणून पाप कर्म करत राहणे, की हे जप केल्याने माझे पाप कर्माचं रिॲक्शन निघून जाईल, असं कधीच होत नाही, कधीच होत नाही. जोपर्यंत तुम्हाला माहिती नव्हतं तोपर्यंत केलेल्या सगळ्या पापाचे रिॲक्शन भगवंत घालवून टाकतात, जर तुम्ही भगवंतांना पूर्णपणे शरण गेला तर. परंतु इथून पुढचे पाप कर्म जाणून बुजूनच केलेले असतात. तुम्हाला याच्यासाठीच भगवद्गीता भागवतम आहे. काय पाप आहे, काय पुण्य आहे हे समजावून घेण्यासाठी. आणि मग हे समजावून घेतल्यानंतर जर तरी पण तुम्ही करत राहिला तर नाही. मग आता बरेचसे भक्त लोक काय म्हणतात की प्रभूजी या जगात राहायचं असेल तर, समाजात राहायचं असेल तर ट्रेडिंग केलंच पाहिजे, ट्रेडिंग करायचं असेल तर थोडंफार खोटं बोललंच पाहिजे. नो, नॉट अलाउड, ऍब्सोल्युटली नॉट अलाउड. भले माझा मृत्यू होऊ दे या ठिकाणी, परंतु मी चुकीचं काम करणार नाही. या स्टेजला येणे याला म्हणतात भक्त होणे. आणि त्याच्या आधी जे झालेलं आहे ते सगळं भगवंत बघून घेतात, त्याची तुम्ही काळजी करू नका. त्याचे सगळे रिॲक्शन भगवंत घालवतात, त्याची गॅरंटी भगवंत भगवद्गीतेमध्ये 2-3 श्लोकामध्ये डायरेक्टली देतात. अहम त्वम सर्व पापेभ्यो, तुमच्या सगळ्या पापाची काळजी मी करतो, तुम्ही काळजी करू नका, परंतु आजपासून काही करू नका. हे लक्षात ठेवायचं. जसं चैतन्य महाप्रभूंनी जगाई मदाईंना सांगितलं, येस तुम्हाला मी माझा भक्त म्हणून स्वीकार करतो, परंतु एका अटीवर, उद्यापासून यातलं काही करायचं नाही परत. नॉट अलाउड. कालपर्यंत किंवा आजपर्यंत तुम्ही करत होता ते नकळत करत होता, तुम्हाला माहिती नव्हतं, परंतु त्याचा
त्याचं रिॲक्शन येणार. नकळत केलं म्हणून रिॲक्शन येत नाही असं नसतं. परंतु आज तुम्हाला कळालं, आज तुम्ही बंद केलं पाहिजे. कळाल्यानंतर देखील जो करतो त्याला त्याच्यापेक्षा डबल दंड दिला जातो. आता हेच मी मगाशी सांगत होतो, पुढे आपण वाचणार आहोत. नरक म्हणजे काय असते, खूप छान दिलेलं आहे कपिल देवाने. हे लक्षात ठेवायचं. परंतु स्वतःला डिफेंड करण्यासाठी किंवा या चेतनेच्या स्तरावरती आधारित स्वतःचं जीवन चालवण्यासाठी जी थोडीफार हिंसा करावी लागते त्याला पाप म्हटलेलं नाहीये. मला वाटते 4-5 श्लोकांपूर्वी आपण वाचलोय, नाती हिंस्रेन. भगवान कपिल देव, अतिहिंसा कधी करायची नाही, जाणून बिजून हिंसा कधी करायची नाही. आणि आता माफ करा, मी थोडंसं हे उत्तर वाढवतोय, एक्सटेंड करतोय, परंतु हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. आता सध्या आपल्याला असं वाटतं की हे प्रभूजी कळालंय, बरोबर आहे, परंतु हे केल्याशिवाय मी जगूच शकत नाही. ही पण आपलीच चूक आहे. पर्यावरणाची जी घडी होती, जीवो जीवस्य जीवनाम, जीवनचक्र जे होतं त्याला बिघडवलं मानवाने. एक सिंपल उदाहरण तुम्हाला मी देतो. आम्ही कोकणात जातो, सगळे शेतकरी म्हणतात की प्रभूजी माकडांचा खूप त्रास आहे, एक पीक ठेवत नाहीत. मग आम्हाला एकतर त्यांना मारावं लागतं किंवा बंदूक वापरायला लागतात, हे करायला लागतं, ते करायला. दॅट्स ओके. माकडं आलीच का? कारण तुम्ही त्यांची जंगलं नष्ट केली. माकडांना खाणारे जे वाघ सिंह होते त्यांना तुम्ही नष्ट केला. ही जी साखळी होती ती तुम्ही नष्ट केली. आज तुम्ही म्हणता की प्रभूजी टोमॅटो उगवतच नाही, एवढे किडे पडतात, त्याला औषध मारावंच लागतं. का? कारण ती किड्यांची जी साखळी होती, मायक्रो इकोसिस्टम, एक किडा दुसऱ्या किड्यावरती अवलंबून असतो. जसं एक प्राणी दुसऱ्या प्राण्यावर अवलंबून असतो, जसं एक किडा दुसऱ्या प्राण्यावर. ती मायक्रो इकोसिस्टम तुम्ही मानवाने नष्ट केली. आणि आज तुम्ही म्हणता की प्रभूजी त्याच्याशिवाय टोमॅटो उगवतच नाही. मग जिवंत राहायचं की नाही प्रभूजी? आता इथे या केसेसमध्ये देखील हे मान्य करायचं की माझ्यामुळे ही निसर्ग संतुलन बिघडले, हा दोषी मीच आहे, त्यामुळे मी माकडांना मारायचा मला अधिकार नाही, या किड्यांना, मी टोमॅटो खाण्यासाठी या किड्यांना मारायचा मला अधिकार नाही. मग तरीही यातून दुसरा कोणता मार्ग आहे का? आहे. तो म्हणजे हा निसर्ग पुन्हा पूर्ववत तसा तयार करण्याचा प्रयत्न करणे, ती इकोसिस्टम पुन्हा बिल्ड करायचा प्रयत्न करणे. आणि हे तुम्ही केलं पाहिजे, ही तुमची जबाबदारी आहे. आलं का लक्षात? आता इथून पुढच्या काळामध्ये तुम्हाला खायलाच मिळणार नाही, इतके किडे मकोडे त्या खायला नाही आहेत, कारण तुम्ही त्यांचं जीवन नष्ट केलं, त्यांचं जंगल नष्ट केलं, म्हणून ते तुमच्या शेतात आले. मग यांना पण न मारता किंवा कमी अधिक प्रमाणात हिंसा करून आपण आपले अन्नधान्य पिकवू शकतो का? या डायरेक्शननी आपण विचार केला पाहिजे. असा विचार केला नसला पाहिजे की मला एक पण टोमॅटो ठेवत नाही, मग त्यामुळे या किड्यांना मारणे माझा अधिकार आहे, मला पाप लागत नाही. लागणार, कारण ते किडे तुमच्या टोमॅटोवर येण्याचं कारण पण तुम्हीच आहात. तुम्हाला ऐकून हे आश्चर्य वाटेल, आता हे तुम्हाला उदाहरण पटेल की एवढे मच्छर किंवा एवढे जे आता डास आपल्याला चावतात हे पूर्वी नव्हतेच. पूर्वी म्हणजे खूप दूरची गोष्ट नाहीये. माझ्या लहानपणी माझ्या गावामध्ये एक मच्छर काट चावलेलं मला आठवत नाही. लहानपणी आम्ही छतावरती झोपायचो विदाउट पांघरून घेता, नव्हतेच मच्छर. ज्यावेळी माझ्या वडिलांनी सिटीमध्ये जॉब करायला सुरुवात केली आणि 9वीच्या एंडला आम्ही सिटीत राहायला गेलो, तेव्हा आश्चर्याचा धक्का बसला. एक मच्छर म्हणायचे का काय म्हणायचे, इतके कुठून आले, कुठून, आम्ही कधी बघितले पण नव्हते. ऍक्च्युली माहितीये तुम्हाला, एका शास्त्रज्ञांनी हे रिसर्च करून सांगितलंय की मच्छरांना तुम्हाला चावायची काही गरजच नाही. आपल्याला वाटतं मच्छर आपल्यावरती अवलंबून आहेत. नो, ऍक्च्युली जंगलात जास्त मच्छर असतात शहरापेक्षा. कधी जंगलात जाऊन राहून बघा, मग तिथे एक पण माणूस नाही, मग ते मच्छर कसे काय जगतात? त्यांची इकोसिस्टम आहे तिथे, कम्प्लीट इकोसिस्टम आहे, आणि ती त्यांनी मेंटेन केलेली आहे. आपण शहरं निर्माण केली, हजारो हेक्टर झाडं तोडून तिथे गटारे नाली तयार केले आणि तिथे आपण राहायला लागलो. मग हे मच्छर जाणार कुठे आणि खाणार काय?
त्यांना खायला दुसरं काही नाहीच आहे, तुमचं रक्त प्यायलाच पाहिजे. मग पुन्हा हे शहरातून आपण बाहेर पडलं पाहिजे, हे नैसर्गिक वातावरण निर्माण केलं पाहिजे. हे निर्माण करणे आपलं कर्तव्य आहे, हे लक्षात घ्या. होलिस्टिकली विचार केला पाहिजे, आपण सगळ्या दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे. आता हे समजायला हळूहळू वेळ लागेल, तसं आपलं पाप कर्म कमी होईल. काळजी करू नका, एवढं टेन्शन पण घेऊ नका. अरे बापरे, हे माझ्या लक्षात कधी येणार, चुकून माझ्या हातून काहीतरी झालं तर, एवढं पण टेन्शन घ्यायचं नाही. तुमची इच्छा, तुमची भावना शुद्ध असेल तर भगवंत तुम्हाला आतून ज्ञान देतात, कुठे कसं वागायचं. काही काळजी करू नका. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. उद्या, परवा आणि कदाचित सोमवारी सकाळी देखील क्लास होणार नाही आपला. मी ट्रॅव्हलिंग करतोय. मी थोडस विचार करतोय की ट्रॅव्हलिंग मध्ये पण क्लास कसं चालू ठेवता येईल, ऍटलिस्ट भागवतमचा क्लास कसं चालू ठेवता येईल. शक्य झालं तर बघूया, नसेल तर पुढचे 2-3 दिवस आपला क्लास नसणार आहे, माफ करा. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. जय. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण.